पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभवना ही दुजा अनुभव नाही दुजा अनुभव नाही दुजा सत्य बोले मुखे दुखवे अनिकांच्या दुखे हेची विष्णूची महापूजा अनुभवना ही दुजा निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभवना ही दुजा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम तुझरी चरण संतानिया तुझरी चरण संतानिया कृपा दाने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा विस्तार आदि सद्गुरु दास तुका आदि सद्गुरु दास तुका आदि सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनिया आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करी संतांच्या होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी विनायकं गुरुमनोमि साखरे नाम विश्रुतम् चरण सानिध्यात जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं
ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये कि प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवोनी माथा साष्टांगी आता दंडवत शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप आता या मंडळी कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभवना ही दूजा सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभवना ही दूजा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दूजा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग विठोबाचे प्राणसखे पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथेतील 4092 भंगापैकी 390 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातून निर्माण झालेल्या दिव्य चरित्राचं जे दर्शन वारकरी सांप्रदायिक लोक करत असतात गाथा त्या गाथ्यातील 2175 नंबरचा 2175 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्वाचा सुंदर असा अभंग आहे। अष्टसिद्धिविनायक गणपती भगवंताच्या साक्षात प्राकट्यानं पावन पुनीत झालेली कोटनंद्रा नगरी आणि या कोटनंद्रा नगरीमध्ये तपोपूर्ती सोहळा प्रथम तपोपूर्ती सोहळा अखंड हरिनाम सप्त्याचं आणि सप्त्याचं झालेलं एकत्रीकरण हा आपल्या हिंदू धर्माचा विजय अखंड हरिनाम सप्ताह संत चरित्र कथा सोहळा आणि स्थळ कोटनंद्रा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे हा सप्ताह चालू आहे। आजच्या कीर्तनाची सेवा मला वाटतं आज जागराचं कीर्तन तसं जागराचं कीर्तन 8व्या दिवशी उद्या गेले एकादशी आल्यामुळे आणि गणेश जयंतीच्या दिवशी हे सुरू करायचं होतं आपल्याला म्हणून आज 7वा दिवस जरी असला परंतु 8व्या दिवसाचा उद्या जागर आहे आणि मला वाटतं 9 तारखेला इथे काल्याचं कीर्तन आहे म्हणून आज 7व्या दिवशीची कीर्तन सेवा क्रमामध्ये गणेश मित्र मंडळ कोटनंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने मला निमंत्रण देण्यात आलं आणि इथे मला तुमच्या दर्शनाचा 6व्या वर्षी लाभ आला म्हणजे मला असं वाटतं की 6व्या वर्षामध्ये हे माझं 5 वर्ष मी इथे कथेला आलो होतो हे 6वं कीर्तन आहे आणि 5 कीर्तन याच्या आधी केले आणि 5 कथा केल्या श्रीमद भागवत कथा केली 1 रामकथा केली 2 गणेश पुराण कथा केली 3 शिवमहापुराण कथा केली 4 आणि आता देवी भागवत कथा केली मागच्या वेळेस आपण ऐगिरी नंदिनी नंदित मैदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी
मरशिणी दुर्धर धरशिणी दुर्मुख मरशिणी हन चरते त्रिभुवन पोषिणी शंकर दोषिणी किलपित मोषिणी घोचरत कतुजनि रोषिणी दितिसुर दोषिणी दुर्मत शोषिणी सिंधु सुते जय जय है महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैल सुते आई जगदम्ब मदम्ब कदम्ब हवन प्रियवासिनी हासरते शिखर शिरोमणि प्रकट हिमालय संग निगालय मध्यगत मधु मधुर मधु कैटपर तू भतरी जनी तू रासरते जय जय है महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैल सुते महरम्य कपर्दिनी शैल सुते आनंद आहे आनंद. चौथ्या वर्षी आपण जे व्हायरल झालं इंस्टाग्रामला आमचं महाराष्ट्रामध्ये जटाडवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबितं भुजंग तुंग मालिका टमट्ट मट्ट मट्ट मण्डिराग वड्ड वरवयं चकार दण्ड ताण्डवं तनोतु नः शिव शिवम् जटागटा सबरमं भ्रमण्यलिम्ब निर्धरि विलोल वीचि वल्लरि विराजमान मूर्धनि धगत् 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 ज्वलल्ललाट पट्ट पावक किशोर चन्द्रशेखर रति प्रतिक्षणं मम रति प्रतिक्षणं मम रति प्रतिक्षणं मम 2023 मध्ये याचं दर्शन आपण करत होतो. गणपती बाप्पाची कथा केली आपण, गणेश पुराण कथा. मुदाकरात्त मोदकं सदा विमुक्ती साधकं कलाधरावतं सतं विलासी लोकरंजकं अनायकैकनायकं विनाशते भद्रत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं. अष्टसिद्धी विनायक गणपती भगवान. 2022-24 ला आपण उलट चाललोय मी थोडंसं बरं का. 24 ला देवी भागवत, 23 ला शिवपुराण, 2022 ला गणेश पुराण कथा आणि 2021 ला काय रामकथा. बरोबर आहे ना. राम सिया राम जय जय. सांगत राहिलो. आणि मला वाटतं 2020 ला श्रीमद भागवत कथा केली होती. 2020 ला मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो मैं गिरिधर तेरी आरती. हो 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 हा हा हा. मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरिधर तेरी आरती. मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरिधर तेरी आरती तेरी आरती. याच्यावरतीच जर का मला बोलायचं ठरलं तर एका एका कथेचे मी 100 श्लोक म्हणू शकतो. वेळेचा अभाव आहे. अनफॉर्च्युनेटली आय वॉन्ट टू से हिअर टुडे. दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं की बरेच कथाकार आणि कीर्तनकार हे समाजाचं वाटोळं करायला निघले, नुकसान करायला निघले. कारण की राग आला तरी चालेल, परंतु वास्तविकता जी आहे ती आहे. कारण की एखादा रामायणाचार्य असेल तर त्याला 100 चौपाया आल्या पाहिजे रामायणाच्या. भागवताचार्य असेल तर त्याला कमीत कमी भागवताचे 100 श्लोक आले पाहिजे. देवी भागवताचार्य असेल त्याला त्याचे 100 श्लोक आले पाहिजे. आणखीन जी कोणती कथा असेल, वारकरी आहे हो
काकडा आला पाहिजे पूर्ण. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दीन नजरांची सावली, येई धावणी स्मरताची. पंढरपूरचे भीमातटी सुंदर मनोहर गोमटी, दोन्ही कर ठेवण्या गेटी भेटीसाठी निष्ठ तसे किरीट कुंडले मंडी तसे मुख्य सुंदर शुभदगळा वैजंती डुल्लत हार मिरवत तुळशीचा सुरेख मूर्ती सगुण सावळी कंठी कौस्तुभी कावळी केशर उटी परमळ बुक्का बाळी बिल सदर असे हे पूर्ण काकडा. पान नंबर 6 भंग नंबर 1. उठा उठा साधू संत साधा आपला हित गेले गेला हा निर्दय कैसा भगवंत उठून या वेगे सिसाला जाऊ रावळ असे जळदी पातकाच्या राशी. हा पूर्ण काकडा आला पाहिजे आणि हरिपाठ म्हणता आला पाहिजे कीर्तन करायला. देवाची यदवारी चहुवेदी जाण त्रिगुण असार भावविन भक्ती योग याग विधी साधुबोध झाला पर्वताप्रमाणे संतांचे संगती विष्णुविने जप त्रिवेणी संगमी हरि उच्चारणे तीर्थव्रत नेम समाधी हरीची नित्य सत्यामित एक नाम हरी हरी बुद्धी जपे हरिपाठ घेते हरिवंश पुराण नाम संकीर्तन. हे आलं पाहिजे का? आणि हे कोणाला येणार आहे? ज्यांनी वास्तविक पाहता आळंदीला जाऊन 4 वर्ष तिथं राहून इंद्रायणीमध्ये उड्या मारून डोक्याचा चमनगोटा करून चप्पी करून चपाती करून नवरत्न तेल लावून एखाद्या गुरुकडे जाऊन त्याच्यासोबत तिथं बसून त्याच्यासोबत त्याच्याकडून गळ्यात माळ घालून तिथून ज्ञानेश्वरी गाथा वगैरे का घरच्या घरी महाराज होणं घरच्या घरी टाळकरी होणं बराबादी निश्चित आहे. चौका लगना पक्का आहे भैया. 28 गाड्या धरा आणि जा मग. विषयाचे सुख येथे वाटे गोड विषयाचे सुख येथे वाटे गोड विषयाचे सुख येथे वाटे गोड विषयाचे सुख येथे वाटे गोड. विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल 440 अभंगाचा नंबर 4. चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडगीता अभंगाथा. नुसता परमार्थ करत असाल पण परमार्थ करून एकमेकावर जळजळ करत असाल फळफळ करत असाल जळत असाल काड्या करत असाल तर लक्षात घ्या. तामिश्र 1 अंधता मिश्र 2 रवरव 3 महारवरव 4 कुंभीपाक 5 कालसूत्र 6 असिपत्रवण 7 सुकर्मुख 8 अंधकूप 9 क्रमी भोजन 10 सतंश 11 तप्प सुर्मी 12 वज्रकंटक शालमणे 13 वैतरणी 14 पुयोत 15 प्राणरोध 16 विशेषण 17 लाला भक्ष 18 सार महिन्यात 19 अविची 20 अयपान 21 क्षारकर्दम 22 रक्षकण भोजन 23 शुलप्रोत 24 दंदशुक 25 आवड निरोधन 26 पर्यावर्तन 27 शुचिमुख 28 हे 28 नरककुंड आहे. एक नरककुंड तर असं आहे म्हणजे जो दुसऱ्यावर जळतो ना त्याला हमाल लोक नाही का मोंढ्यामध्ये असं दाभण याच्यात घुसवतात. कशात? ते पोत्यात. तसं टाचून त्याचं शरीर असं छळणी छळणी टाचितात. अरे बाबा मरत नाही का? नाही. नैनम छिंदंती शस्त्राणि नैनम दहती पावका न चैनम क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुत. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 23 श्रीमद भगवद गीता. जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवो जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्य अर्थे न त्वं शोचितुं अर्हसि. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 27 श्रीमद भगवद गीता. आणि शरीर जाता गवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू झुंजावे. हे पंडू कुमरा ओवी नंबर 136 अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी उपसे ते नासे नासले पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रामेका. ओवी नंबर 159 अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी. म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत साते जे मोकिली ते देहाते ते मीची होती. अध्याय नंबर 8 ओवी नंबर 68 ज्ञानेश्वरी. अंतकालेच मामेव स्मरणत्वा कलेवरम य प्रयाति समद्भाव याति नास्त्यत्र संशय यम यम वापि स्मरण भाव त्यजंतन्ते कलेवरम तम तमैवैति कोणतेय सदा तद्भाव भावित. अध्याय नंबर 8 मावशी श्लोक नंबर 5 आणि 6 कीर्तनकाराकडून असे अभंगन हे काऊन नाही म्हणून घेत. आणि नाचा ना आणि तमाशा करा ना आणि धोका द्या ना आमचं सत्र बुडून टाका ना. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
पूजनीय माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे आणि गावाला वास्तविक पाहता ज्यांनी खरोखर अध्यात्मवादी केलं, काय म्हणाल मी, अध्यात्मवादी केलं, अध्यात्माचा लळा लावला, अध्यात्माविषयी प्रेम निर्माण केलं, गणपती बाप्पाच्या चरणामध्ये प्रेम निर्माण केलं आणि डिस्प्यूट मॅटर जे चालू होतं समाजामध्ये सगळ्या समाज एका छत्राखाली एका अंमलाखाली पूजनीय बाबाजींनी परमपूज्य प्रातस्मरणीय ललितादासजी बाबा आलेले आहे, ज्यांच्यावरती सगळेजण विशिष्ट गावामध्ये आणि सगळी पंचकोशी प्रेम करते. बाबांच्या चरणामध्ये मी साष्टांग प्रणिपात करतो. ब्राह्मणस्य दक्षिण करणे नित्यम तिष्ठन्ति देवता. ब्राह्मण कसाही असला लक्षात घ्या, ब्राह्मणाकडून पाया पडून घेणं म्हणजे फार मोठं महापातक सांगितलं. आणि जन्माला येऊन जो स्वतःला भक्त म्हणत असेल आणि ब्राह्मणाच्या काड्या करत असेल तर विचारू नका, मूर्ख असो अथवा विद्वान, ब्राह्मण माझी तनू जाण, त्यांनी कितीही कर्म केले तरी त्याला फटके नरकाचे खावच लागणारे म्हणले, हे निश्चित आहे. किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोपाठी. 184ची करा सोडवन रिघाया शरण पांडुरंगा. 942 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा याजसाठी केला होता. 18 शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलं विसावा. खुंटलिया धाबा तृष्णेच्या 762 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराजांची गाथा. रंगी रंगी रे श्रीरंगे काय बोलला सी पतंगे शरीर जायाचे ठेवडे दर्शी अभिलाष जने नोहे तुझा हा परिवार द्रव्य दाराक्षण अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठो धरा. 2168 अभंगाचा नंबर. भागवंत हे जे काम मापे नाम वैखरी. आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती. 862 अभंगाचा नंबर. हे मी कशा करता सांगतो, वारकरी कीर्तनकाराला तंतोतंत, कारण की चांगले पाठणतरावले कीर्तनकार जर का निघून गेले ना बाबाजी तर समाजाचं वाटोळ निश्चित आहे, निश्चित. जे आळंदीला जाऊन शिकले नाही, ज्याचे 4 वर्ष शिकले नाही, जे नीट भजन शिकले नाही, भजन ते ओंगाळवाने नरका जाणे चुके ना. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. कुटुंबाचा केला त्याग नाही राग जव गेला. भजन ते ओंगाळवाने नरका जाणे चुके ना. 128 अभंगाचा नंबर. 4 चरण. भजन तर करायचं पण तुला दाखवायला घे मी बी करू. अरे हे ना कशा नका ना करू हे अशरी काम. भजन म्हणजे काय आहे, आवर सबकॉन्शियस माइंड डायरेक्टली कनेक्टेड टू द गॉड बट when and we are trying to remember to the God from here each and every time. काय आहे भजन? करावी पूजा मनेची उत्तम. लौकिकाचे काम काय आहे, अतिशया अंती लाभ किंवा घात. 46 अभंगाचा नंबर. मनानं पूजा केली पाहिजे म्हणले, लोकाला दाखवायला नाही. तुमची मनाची पूजा जेव्हा सफल होईल तेव्हा लोक आपोआप तुमचा स्वीकार करतील म्हणले. लोकाला काही जणांना तुम्ही आवडू द्या का नका पण समाज बरोबर डोक्यावर घेतो म्हटले. फक्त मनातली आधी पूजा असली पाहिजे. पण आपलं कसं आहे म्हणले, मनातली पूजा काहीच करत नाही आपण. सकाळी 9 वाजे लोक गोधडी सोडायला तयार नाही आपण. हॅलो विठ्ठल विरोध नाही आणा ना. एवढीच हिंमत असेल तर कृष्णचंद्र शास्त्री ठाकूरजीला का आणत नाही, ज्यांचा पूर्ण भागवताचा ग्रंथ पाठ आहे. श्यामसुंदर पाराशर शास्त्रीला का आणत नाही. पूज्य गुरुदेव मोरारी बापूला का आणत नाही. आमच्यासारखे भुरटे भारटे कशाला आणतो. कुठेही फिरायला लागलो आम्ही, काय खरंय पाहत नाही तुम्ही. येऊच तर ठीक होतं पण जाता नाही पाहिलं पाहिजे. आज सकाळी 5 घंटे स्वाध्याय करून आलो मी. संध्याकाळची संध्या सुद्धा सकाळीच निपटून टाकली बाबा. हरिपाठ काकडा संध्याकाळचं सकाळीच म्हणून टाकलं. हे जर का असेल तर लक्षात घ्या, ज्या कीर्तनकाराच्या श्वासाश्वासामध्ये वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या. आचारसंहिता आहे. तंतोतंत काकडा हरिपाठ जो म्हणत असेल, काय यमाची हिंमत आहे. नारायण हरी उच्चार नामाचा तिथे कळी काळाचा रिग नाही तेथील प्रमाणे नेदविवेदांसी. पण आपलं वृंदावनस्य संयोगात पुनस्त्वं तरुणी नवा धन्यम वृंदावनम तेनम भक्तिं दत्यति यत्र च. पान नंबर 3 अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 61. श्रीमद भागवत महात्म्य. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी भक्ती मेली, भक्ती जन्मालाच नाही आली. काही ठिकाणी झोपूनच राहिली आणि काही ठिकाणी आळशी झाली म्हणले. आळशी तिला उठावच वाटना, गोधडीच सोडावं वाटना म्हणले. का कहाँ पे गए थे कहाँ पे भी नहीं, क्या लाया कुछ भी नहीं, ग्लास तोड़ा पाराना, घेणं देणं कंदील लावून येणं, माळ्याची माका कोल्याचं भांडण. कहाँ पे गए थे कहाँ पे भी नहीं, क्या लाया कुछ भी नहीं.
जन्मासे येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावेले कारण फिरसी माघारा अजून तरी फजित खोरा 2168 अभंगाचा नंबर आधीच आळशी वरी गुरुचा उपदेशी मग त्या कैसी अडकाठी विधी निषेधाची भेटी नाचरवे धर्म न करवे विधी कर्म तुका म्हणे ते गाढव घेती मनासवे धाव 435 अभंगाचा नंबर ज्याने ही माळ गुरुकडून घातली नाही. नीट ऐका. 21 तारखेला आपले गुरु गेले बाबाजी गुरुबरे किसन महाराज साखरे. इंस्टाग्रामला रील टाकली मी. अंतिम संस्काराला गेलो होतो. ब्रह्मलीन गुरुबरे किसन महाराज साखरे गेले. ही माळ जर का कोणी टाकली ना तुम्हाला सांगता नाही आलं नाशिक जिल्ह्यामध्ये उभा राहू देत नाही. इकडे किती फुशार का मारल्या तुम्ही आणि आपल्यावानी कोण नाही ना आपल्यावानी कोण नाही होऊन घेत तुला गाव सोडून जाय तिकडे. समाजानं स्वीकार केलं पाहिजे रे भाऊ. हा समाजानं स्वीकार केलं पाहिजे ना आपल्यावानी कोण नाही. हे मला नव्हतं वाटलं बाबा. मी खरं सांगतो तुम्हाला मी हापापलेलोच नव्हतो पण जे काम केलं ना ईमानदारीनं माझ्या वडिलांना मला शिकवलं. आज परमानंद वृंदावन में पिता को ही गुरु माना जाता है. वैसे तो मेरे गुरुदेव है परम पूज्य प्रहलाद महाराज रामदासी साखर खेड़ा रामदासी संप्रदाय लेकिन वारकरी संप्रदाय में गुरुवर किशन महाराज साखरे से मैं दीक्षित हूँ. और विश्वविख्यात भागवत रत्न गोस्वामी मृदुल कृष्ण जी संस्कार टीवी चैनल पर बाबा जी जिनकी कथा आती है. लेकिन अनफॉर्चुनेटली दुर्दैव से लोगों को ये महाराज लोगों के नाम भी पता नहीं है जिन्होंने पूरी जिंदगी भगवान को सौंप दी. और ये भगवान के पास नहीं गए बाबा जी भगवान ही इनके पास में आ गए. श्याम सुंदर पाराशर जी हे मृदुल कृष्ण जी त्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही कथा आहे. आणखीन काय उदाहरण पाहिजे ऑन रेकॉर्ड कॅमेरा सांगतोय बाबा. ही कथा आहे छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांच्या साम्राज्याची शौर्य गाथा अर्थात संगीतमय छत्रपती शिवरायांचे चरित्र. कथा प्रवक्ते म्हणजे मी श्री विनोद कृष्ण शास्त्रीजी महाराज. प्रमुख मार्गदर्शक श्री अरुण पिंपळे महाराज. आणि कोणी ठेवला हा कार्यक्रम आयोजक छत्रपती शिवराय प्रतिष्ठान व समस्त शिवभक्त पिसादेवी परिसर. कार्यक्रमाचा खर्च खूप मोठा आहे पण सांगू तुम्हाला एकही रुपये मी कार्यक्रमाचा घेतला नाही. 3 दिवस कथा फुकट करतो आहे काय कथा महाराजांचा. तर हे कीर्तन म्हणजे काय आहे कशा करताय म्हटले. कीर्तनाचा आराध्य दैवत कीर्तन ज्या संप्रदायाच्या माध्यमातून आपण करतो तो वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत आहे पांडुरंग. आणि पांडुरंग हा विष्णूचा अवतार आहे. हेची विष्णूची महापूजा कोणती अनुभव नाही तुझ्या. विष्णूची पूजा करणे त्याच्यासारखा दुसरा अनुभव नाही म्हटले. पण मग पूजा कशी करणार आहे म्हटले. आध्यात्मिक पूजा करण्यामध्ये थोडीशी न्यूनता आणि त्रुटी सापडू शकते आपल्याला. 16 उपचारांना युक्त आपण पूजा करू शकतो 5 उपचारांना पूजा करू शकतो किंवा मानसिक पूजा करू शकतो. पण पूजा करण्यामध्ये 2 गोष्टी आहे. एक तर लौकिक पूजा करू शकतो किंवा आध्यात्मिक पूजा करू शकतो. आध्यात्मिक पूजा करण्याकरता अधिकारही तसा असला पाहिजे म्हटले. आपण पूर्ण शिक्षित आणि दीक्षित असलो पाहिजे. बिना गुरुचं दीक्षित आणि शिक्षित असलो म्हणले तर त्याला कोणी काळं कुत्रं हिंग लावून विचारित नाही म्हटले. भाऊ एक तर दीक्षित शिक्षित असला पाहिजे. आणि लौकिक पूजेमध्ये काय केलं पाहिजे म्हणले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. 204 अभंगाचा नंबर 204. अशा एखाद्या संताकडे जावं म्हटले जो निष्कांचन वृत्तीनं जीवन जगतोय. ज्या कीर्तनकाराने धोका दिला ना खोटं सांगत नाही. नीट ऐका शब्द नोट डाऊन करून घ्या. 2 गोष्टी फार फोपवत आहेत. माझ्या लेकी बाळी आई बहिणी सुरक्षित नाहीत. बदलापूरला झालेली घटना मागे अकोल्याला झालेली घटना ताजीच आता नुकती झालेली कुठालची घटना. हा लेटेस्ट मध्ये आता एक घटना झाली परत आपल्याच या पट्ट्यामध्ये छत्रपती संभाजीनगर पासून तर अजिंठा रोड पर्यंत कुठेतरी का मास्तरडी. तर आपली लेक बाळ सुरक्षित नाहीये. ज्या ज्या शाळात तुमच्या मुली जात आहेत तिथं प्रशासन तुम्ही राजकारणात असाल तर सगळ्या राजकारण्यांना सगळ्या समाजकारण्यांना माझी तळतळीची विनंती हात जोडून माझी विनंती आहे की आपल्या सगळ्या शाळेमध्ये जिथे मुली जातात त्या मुलीच्या वर्गामध्ये जिथं मुली शिकतात तिथे CCTV कॅमेरे बसवायला लावा. त्याला पॅरेलल ॲक्सेसनी कनेक्टेड करायला लावा. मुलगी शाळेत जरी बसलेली असली म्हटलं तर तुम्हाला घर बसल्या मोबाईलवर दिसला पाहिजे. मास्तर लोक बरं काय कमी होते का. मास्तर लोक तोंडकाळे करणार महाराज लोकही धोका द्यायला लागले म्हटले. बाबा आता 2 काम करा म्हटले. 2 जो मास्तर असं वाईट कृत्य करतोय त्या मास्तराला बेदम सोप द्या. त्या मास्तराला हाणल्याशिवाय राहू नका. आणि जो कीर्तनकार कीर्तनाची तारीख घेऊन धोका देतो त्यालाही फटके दिल्याशिवाय राहू नका. त्याला परत गावात बोलू नका तर तुम्ही खरे वारकरी. नाहीतर मी समजेल तुम्ही निव्वळ बोगस. फलकट तो संसार येथे सार भगवंत. 1522 अभंगाचा नंबर 4 चरण. म्हणजे समजावं आपण सगळा टाइमपास फलकट करतोय. बरं हे खटाटोप कशासाठी आपले खरं सांगा. पंक्ती देतोय आपण कशासाठी. धर्म आहे की नाही. कशासाठी म्हणले
देव आहे धर्म आहे काहीतरी पुण्य लागतंय वर्गण देतो म्हटले काय देव आहे धर्म आहे पुण्य आहे आणि त्यातले त्यात जर का मनानच वागत असलो मनानच कुटाने करत असलो तर ते देवालाही आवडणार नाही त्या गणपती बाप्पाला आवडणार नाही कारण की धर्म रक्षावया करणे आटी आम्हासी वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते 137 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा काय म्हटले तुकाराम महाराज धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी धर्म रक्षण करण्यासाठी आम्ही आशी जीवाची बाजी लावू म्हणले आशी जीवाची बाजी लावू करणे आटी आम्हासी आणि काय आटी करू काय प्रयत्न करू वाचा बोलो वेदनीती मुखानं वेदाची वचनं बोलू आणि करू संती केले ते संतानं जे काम केलं वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो त्या मार्गाने जाऊ म्हणले मनोमार्गे गेला तो तेथे जे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ते नाही म्हटलं आणि जो वाचा बोलो वेदनीती वेदाच्या नीतीला मुखातून बोलतो आणि संतांच्या मार्गावर चालतो तुकाराम महाराजांच्या परिभाषेमध्ये हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दूजा हीच खऱ्या अर्थानं वारकऱ्यांसाठी लौकिक विष्णूची पूजा आहे पण ती विष्णूची पूजा म्हणले 4 अर्थानं आपल्याला करता येईल नरदेहाला जन्माला आलेल्या माणसाला विष्णूची पूजा जर का करायची असेल लौकिक भावानं तर त्या लौकिक भावाचं विवरण समाधान रूपी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबरायणी या अगदी संक्षेपमध्ये तुकाराम महाराजांच्या गाथेचा जर का सविस्तर विचार करण्याचा प्रयत्न केला तर लघुकाय असा हा अभंग आहे काही अभंग हे अतिकाय आहे लघुकाय आहे दीर्घकाय हा लघुकाय अभंग आहे या अभंगाचं रूपक करतात आणि जन्माला आलेल्या माणसाला विष्णूची पूजा कशी करता येईल म्हटले हेची विष्णूची महापूजा आणि विष्णूची पूजा जो करतो म्हटले त्याला जो अनुभव भेटतो त्याच्यासारखा दुसरा अनुभव नाहीच आहे म्हटले म्हणून तर तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट 2960 अभंगाचा नंबर तुझं मी न कोणा शरण जाऊ नारायण ऐसा न देखे मी तुझ्या कोणी तिही त्रिभुवनी पाहिली पुराणे दांडोळी रोषणे तुका म्हणे ठाई जडून ठेवलो तुझे पायी 2362 अभंगाचा नंबर क्षणोक्षणाची करावा विचार करावा या पार भवसिंधू नाशिवंत देह जाणारा सगळं 2523 अभंगाचा नंबर नाम गोड पुरे कोड सकळ रसना येरा रसाविटे घेता गोट अधिक हे 1788 अभंगाचा नंबर नाम साराचे ही सार शरणागत यम किंकर वाचा बोलो पुरुषोत्तम 306 अभंगाचा नंबर आणखीन काही प्रमाण ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा काय म्हटलंय
ज्याची खरी सेवा आणि त्याच्या भयकाय जीवा आणि करते स्वामी सेवेवाद अधिक आनंद. तुम्ही एखाद्या मालकाकडे नौकर म्हणून जरी काम करत असाल पण तुम्ही 100% स्वामीचे सेवक आहे, बिलकुल तुमच्यामध्ये आळशीपणा नाही, काम चुकार नाही, तर स्वामीची सुद्धा गचंडी तुम्ही धरू शकता म्हटले. करता स्वामी सेवेवाद अधिक आनंद. आणि अशा स्वामीचा दास बनणे हेची विष्णूची महापूजा. सेवके करावे सांगितले काम तेथे होतू पण कामा नाही तर सेवक व्हायचं आणि मालकाचंच माप काढायचं आहे की नाही. आजकाल काय चाललंय म्हटलंय, सेवक व्हायचं पण माप मात्र मालकाचंच काढायचं आहे म्हटलंय. मग विष्णूची कोणती पूजा अपेक्षित तुकाराम महाराजाला मी अगदी थोडक्यामध्ये सांगतोय. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. स्वामी काज म्हणजे स्वामी सेवेसी जो सादर दास्यत्व निकट हनुमंत पय केले म्हणून देखिले रामचरण. खेळया माझी हनुम्या शहाणा न पडे काम व्यसनी रे. कामच नाही ते क्रोधच कैसे ते कैसे भांडर रे. हनुमानासारखा स्वामी काज कोणीच केलं नाही आजपर्यंत. केला असेल बाकीच्या नंबर नंतर आहे, हनुमाना एवढा रामाचा खरा दास असलेला कोणीच नाहीये म्हटलं. तुम्ही पहा, थोडक्यात तुम्ही पहा ना, थोडक्यात पहा. थोडक्यात 1 मिनिटात सांगू का तुम्हाला मावल्या? 1 मिनिटात. आपल्या देशाचं नाव काय? मी बऱ्याच वेळेस सांगितलं असेल इथे, माझ्या लक्षात नाही. काय नाव आहे? पटकन सांगा, वेळ कमी आहे. हा काय? पाकिस्तान? मग सांगिना नाही म्हणून म्हणलं. काय नाव आहे? भारत. हा, भारत देशामध्ये 3 शब्द आहे. व्याकरणीय दृष्ट्या जर का त्याचा अर्थ केला तर इथे संधी झालेली आहे. आता याचा विग्रह करू. भा अधिक र अधिक त. 2 ठिकाणी पदच्छेद, संधी विग्रह व्याकरणाच्या परिभाषेमध्ये. भा म्हणजे ज्ञान, र म्हणजे रत आणि त म्हणजे तपस्वी. ज्ञानाची तपश्चर्येमध्ये रत असणारा देश म्हणजे भारत. भारताचा अर्थ ज्ञानाच्या तपश्चर्येमध्ये रत असणारा देश म्हणजे भारत. आणि या भारताचा देवता कोण आहे म्हटले? सांगा पटकन. राम. राम काय? तर भारतामध्ये जे मधातलं र आहे, पटकन बोलायचं. र कोणाचं आहे? ते रामाचं आहे. मेरे राम से मेरा भारत देश है. भारत देश का र यदि निकाल दिया जाए तो क्या होगा? बोलिए जल्दी से. भात. भारतामध्ये राम आहे म्हणून भारत साबित आहे भाऊ. नाही तर भारताचा भी बांगलादेश झालाच म्हणून समजून होणार आहे. काय बाकी राहिलंय? कर्नाटक मध्ये भी लोक नारा है तकबीर, तेरे कातिल जिंदा है, अफजल हम शर्मिंदा है. चालू आहे का नाही? आणि आपण काय? आणि तू कसा येतो? तू आला तर मी तुला पडितो. सा नी धा धा धा. अरे भाऊ, ते तिकडे बांगलादेश झालं, इकडे वहीन. तुम्ही आम्ही खेळी मिळी, कमरेल कंबर लावू नाही तर हाताला हात लावू म्हणलंय. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुदी आनंद धजे कोणचे करू टके शंगारणिक करून तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठाला जायचंय का नरकात जायचंय? आपल्याला ठरवा. द चॉईस इज युअर द वेज इन युअर हँड माय डिअर. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. लक्षात ठेवा हे वाक्य जरा. बोलतोय मी. विठ्ठल विठ्ठल चांगला गायक असेल, पाठांतर आहे, सांगू खरं. बाबाजी समोर बसले. पूर्ण मालिका पाठ असावी गायकाच्या, तर कीर्तन करावं भाऊ. 4चा भंग विचारलं तर काही पत्ता नाही. मग विचारून सांगतो. एकाला फोन केला आणि ते म्हणले मला चिंतन बसवावं लागतं. टिपणं बसवताना समाजाचं वाटोळ करायला निघले का? अनुभवातून साधनेतून प्रकट झालेलं ज्ञान हे कल्याणाचं ज्ञान आहे. पुस्तकी पोपट पंची जव. हा काय गाणं होतं ते? जव नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. काय उपयोग नाही ना हो त्याचा. काय उपयोग आहे त्याचा? प्रल्हाद स्थाल धारी तरलगती तया चौधवक्कांश धारी विनाधारी सुरर्षिर स्वर कुशल तया राग करता अर्जुनो अभुत इंद्रो वादिन मृदंगम जय जय शुक्रा कीर्तने ते कुमारा यत्र भाववक्ता सरसर्शन या व्यास पुत्रो बभुव ननत मध्ये त्रिकमे पत्रम भक्त्यादिकांड नट वस्तुतेषा अलौकिकम कीर्तन में तिक्षम हरि प्रसन्नोपि वचनो प्रवितत. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86 श्रीमद भागवत महात्म्य. कीर्तन करणारा व्यक्ती शुकाचार्यासारखा असला पाहिजे. शुकाचार्य अंगावर कपडे घालत नव्हते. म्हणजे कीर्तनकारानं पूर्ण नागडी वृत्ती ठेवली पाहिजे. नागडी म्हणजे लौकिक भाव घ्यायचं नाही. अंगावर पूर्ण कपडे घालून नाही म्हणले. दिलं ते दिलं, नाही तर तेल लावत गेलं म्हणले. दक्षिणे करता काय काय पॉकेट फेकून देतात. आणि कमी द्यायला ना तुम्ही आणि फिरू का गाडी फाट्यावून वापस? आणि काय धर्मशास्त्र बसवलं आपण ढाब्यावर? धर्म तो न कळे काय झाकी जीव भ्रमले
लागे या कामे कैसे कळो येती बरमे विषयांचा माझं काही धरवणे दिला तर तुका म्हणेल अंसी माया नाचबीत केसी 2156 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजची गाथा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीजे वाढ भमे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे तुका म्हणे नाही भिड भार तुका म्हणे सानतोर 2076 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजची गाथा जे धर्म जाता आघावे युगी युगी में रक्षावे ऐसा उगो असा व्हावे आदिवासी अध्याय नंबर 4 ओबी नंबर 49 ज्ञानेश्वरी विठ्ठल विठ्ठल खेळ्या माझी हनुम्या शहाणा भारताच्या नावामध्ये माझे राम आहेत म्हणून भारत आहे रामाचं र काढलं तर भात होऊन जाईल म्हटले काय भात आणि सगळा देश सगळं जग आपल्या भारताला भात जे आहे ना त्याच्यामध्ये वरण टाकून खाऊन टाकतील म्हणले काय करतील म्हणले वरण टाकतील त्याच्यामध्ये आणि खाऊन टाकतील पण राम आहे ना भारतात तर त्याच्यामुळे त्यांना भारताचं भात करताच येईल भारत साबित आहे ऐका आता पण भारताचा देवता कोण आहे म्हटलंय कोण आहे पटकन सांगा राम पण तो रामही कोणाच्या सहाऱ्यावर चालतो माहिती आहे का ते राम सुद्धा हनुमानाशिवाय एकही काम करत नाही म्हणून प्रत्येक गावामध्ये भारताच्या प्रत्येक गावात मध्ये तुम्ही पहा रामाचं मंदिर असो का नसो का हनुमानाचं मंदिर आहे दुनिया चले ना श्री राम के बिना राम जी चले ना हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना राम चले ना हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना राम जी चले ना हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना राम जी चले ना हनुमान के बिना रामायण पढ़ ली है एक बात मैंने समझ ली है रामायण पढ़ ली है एक बात मैंने पढ़ ली है रामायण पढ़ ली है एक बात मैंने समझ ली है रामायण पढ़ ली है एक बात मैंने समझ ली है रावण मरे ना श्री राम के बिना अरे सीता मिले ना हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना राम जी चले ना हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना राम जी चले ना हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना राम जी चले ना हनुमान के बिना जब से रामायण पढ़ ली है एक बात मैंने समझ ली है रावण मरे ना श्री राम के बिना अरे लंका चले ना हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना अरे राम जी चले ना हनुमान के बिना काम बांधवडी काळ घातला तो डरी तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत शरीर वज्राय से कवळी ब्रह्मांड जो पुच्छे रामरायाच्या सेवक शरण आलो म्हणे तुका 161 अभंगाचा नंबर शरण शरणजी हनुमंता 161 62 वगैरे वगैरे भाऊ डेंजर काम आहे आपलं 8 घंटे आपण लई पाठांतर करतो भाऊ हो लोक म्हणतात महाराज तुम्ही महाराष्ट्रात एक नंबर आहे मला ते ऐकूनच फायदा वाटतो मला काही कोणाला धोके द्यावं लागत नाही आणि पैसे यानंच माझं पोट भरतं बस लोक मला म्हणतात महाराज तुम्ही एक नंबर आहे याच्यातच मला दक्षिण भेटल्यासारखं होतं विठ्ठल स्वामी काज मोरल इन दिस सेंटेन्स स्वामी काज हनुमानासारखा स्वामीचा कोणी दूत झाला नाही म्हणले स्वामीचं कार्य करणारा हनुमानासारखा कोणी झाला नाही म्हणून जेवढे नौकरदार वर्ग असतील जेवढे गुरुचे शिष्य असतील जेवढे कर्मचारी असतील त्यांनी हनुमानाचा आदर्श घ्या गबदुल्या पिस्तुल्या कडाकाड्याचा आदर्श घेऊ नका हनुमानासारखं सकाळीच उठा जरा थोडंसं पळा रनिंग करा व्यायाम करा खोबरं खा खारीक खा नको ते खाऊ नका आणि नको ते पिऊ नका म्हटलंय तर तो सेवक स्वामीलाही आवडल आणि स्वामी त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला कमी करणार नाही स्वामी काज गुरु भक्ती कोण आहे गुरु भक्तीमध्ये गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जयसे ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 18 ओबी नंबर 1637
आणि अभ्यंतरलीयेकडे प्रेमाचे पवाडे श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी. अध्याय नंबर 13 ओबी नंबर 385 ज्ञानेश्वरी हृदय शुद्धीच्या आवारी आराध्य निश्चळ ध्रुव करी ओबी नंबर 386 अध्याय नंबर 13 ज्ञानेश्वरी जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्ध अनवर्त आनंदे वर्षतीय. अध्याय नंबर 12 ओबी नंबर 1 ज्ञानेश्वरी विषय व्याळे मिठी तिथलिया नुठी ताठी ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. अध्याय नंबर 12 ओबी नंबर 2 ज्ञानेश्वरी म्हणून जाणतेने गुरु भजिजय तेने कृतकार्य होईजय तैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. अध्याय नंबर 1 ओबी नंबर 25 ज्ञानेश्वरी मज हृदयी सद्गुरु ज्याने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अध्याय करू विवेकावरी. अध्याय नंबर ओबी नंबर 22 ज्ञानेश्वरी वगैरे वगैरे लय मोठा पसार आहे, असा खूप मोठा आहे. पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा जाण आले फळ त्याचे नाही तरी वाया केली तोंड पिटी. 3394 अभंगाचा नंबर 3394 लाखोच्या गड्ड्या घेऊन फिरतान भाऊ, पण श्लोक सांगणारा भागवताचार्य तुम्हाला भेटणार नाही. हे जे समाजाचं वाटोळ होत चाललं याला जबाबदार आपणच असणार आहोत. आपण लाखोच्या गड्ड्या घेऊन फिरू पण आपल्याला हरिपाठ काकडा म्हणणारा भेटणार नाही. लाखोच्या गड्ड्या घेऊन फिरू पण वारकरी सांप्रदायिक चाली म्हणणारा आपल्याला माणूस भेटणार नाही. काय चाली होते आमच्या साखरे महाराजांच्या. धनी न पुरे गाता रूप दृष्टी न्याहाळिता रूप दृष्टी न्याहाळिता रूप दृष्टी न्याहाळिता. पण हे कुठे राहिलंय आता, राहिलं का मला सांगा ना तुम्ही. अहो हे सगळं रिमिक्स आलंय ना कीर्तनामध्ये सुद्धा. कशाने व्हायचं आहे असं. जोपर्यंत आपण खऱ्या स्वामीचे सेवक स्वामी सेवेचे स्वामी काज गुरुभक्तीमध्ये मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथा करता एका ब्राह्मणाच्या बाईला डोळा काढून दिला. डोळा. गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथाचे शिष्य आहे. नवनाथात कथा आलेली आहे. जाय माझ्याकरता भिक्षा मागून आण. गोरक्षनाथ भिक्षा मागायला गेले. एका बाईच्या घरी श्राद्ध चालू होतं. श्राद्धामध्ये वडे करत असतात. ते वडे तिनं दिले जेवणामध्ये आणि मच्छिंद्रनाथाला वडे खूप आवडले. मच्छिंद्रनाथ म्हणले आपण संन्यासी आहे, आपल्याला जास्त मोह नाही पाहिजे, पण हे शिष्या हे वडे जर का आणखीन असते मजा झाली असते रे म्हणले. ते म्हणले परत आणतो ना. गोरक्षनाथ गेले आणि म्हणले काकू 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 माफ करा पण आमच्या गुरुला वडे खूप आवडले. ते म्हणले चुप बस लबाडा, वडे आवडले मला पाहून डबल आला म्हणला आणि वडे आवडले तुला. आईची शपथ गुरुची शपथ मी तुम्हाला पाहून आलो, माझ्या आईसारखे आहे. साबित कर सिद्ध कर म्हणले. तू गुरुचा खरा शिष्य आहे. काय काय साबित करू म्हणले. तुझा डोळा काढून दे मला. एका मिनिटात गोरक्षनाथाने आपला डोळा काढून दिला. बाई घाबरली. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन बापाची आज्ञा पाळण्यामध्ये देवव्रत भीष्माचार्य शंतनु की दूसरी शादी हो जाए मत्स्यगंधा से. गंगा के पति शंतनु और गंगा और शंतनु भीष्माचार्य के माता पिता. आपल्या बापाला दुसरं लग्न करता याव म्हणून आजन्म ब्रह्मचारी राहील मी आणि हस्तिनापुराचा सेवक राहील मरेपर्यंत ही प्रतिज्ञा केली. असे भीष्माचार्यासारखे पितृवचन म्हणजे बापाची आज्ञा पाळणारे लोक असे शूर आमच्या भारताने आम्हाला दिले. नाहीतर आजचा जर का भीष्माचार्य असता 2025चा तो म्हणला असता सटकले का काय दादा मह लग्न करायचं वय ना आणि तुम्ही कुठं करून राहिले. पितृवचन स्वामी काज. स्वामीचं कार्य करण्यामध्ये हनुमानासारखा कोणी नाहीये. गुरुच्या भक्तीमध्ये गोरक्षनाथासारखं कोणी नाहीये. बापाची आज्ञा पाळण्यामध्ये भीष्माचार्यासारखं कोणी नाहीये. आणि सेवापती तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदो दरीम तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. रावणाचे 1,00,000 मुलं त्यापैकी इंद्रजित मोठा. इंद्रजिताला लक्ष्मणानं मारलं. इंद्रजिताच्या शरीराचा उजवा हात इंद्रजिताची बायको लक्ष्मण तिच्या अंगणात जाऊन पडला आणि मेलेल्या हातानं सुलोचनेला पत्रावर सगळं लिहून दिलं. पितृवचन सेवापती पतिव्रतेमध्ये कोण म्हटले सुलोचना. जेव्हा
दास म्हणून हनुमानासारखं स्वामीचं काज कराल तुम्ही, गुरुचा शिष्य म्हणून गोरक्षनाथासारखी भक्ती कराल तुम्ही, आणि एका बापाचा पुत्र म्हणून भीष्माचार्यासारखा तुम्ही त्याग कराल, आणि पतिव्रता म्हणून जेव्हा इंद्रजिताची बायको लक्ष्मणेसारखं तुमचं अंतकरण असेल, या 4 गोष्टी जर का तुमच्या जीवनामध्ये भरभरून असल्या तर तीच काय आहे म्हणले खऱ्या अर्थानं अभंगाचं दुसरं चरण. हिचा विष्णूची महापूजा महापूजा, हिचा विष्णूची महापूजा महापूजा, विष्णूची महापूजा महापूजा, विष्णूची महापूजा महापूजा, हिचा विष्णूची महापूजा महापूजा, हिचा विष्णूची महापूजा महापूजा, विष्णूची महापूजा महापूजा, विष्णूची महापूजा महापूजा. अनुभव नोये तुझा, अनुभव नोये तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा. हिचा विष्णूची महापूजा महापूजा, हिचा विष्णूची महापूजा महापूजा, तिचा विष्णूची महापूजा महापूजा, तिचा विष्णूची महापूजा महापूजा. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दूजा. जन्माला आलेल्या नरदेहाला आलेल्या जीवाला विष्णूची पूजा जर का केली तर दुसरा अनुभवच नाही म्हटले. पण मग ती पूजा कशी म्हटले? मनानं नाही म्हटले तर काय? स्वामी काज, स्वामीचं कार्य इमानदारीनं करावं, मरेपर्यंत करावं म्हटले. गुरुची भक्ती गोरक्षनाथासारखी करावी, बापाची सेवा म्हणजे बापाची आज्ञा भीष्माचार्यासारखी पाळावी, आणि पत्नी जर का आपण असू एखाद्याची तर कशी म्हटले की आपलं इतकं प्रेम त्या पतीवर असलं पाहिजे भौतिक आणि लौकिक आणि आध्यात्मिक पद्धतीने, की जसं रावणाची मोठी सून सुलोचना तिनं मेलेल्या इंद्रजिताच्या नवऱ्याच्या मेलेल्या तुटलेल्या हाताकडून लिहून घेतलं होतं की मी कसा मेलो. पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. पण स्वामीचा खरा दास होण्याकरता, गुरुचा खरा शिष्य होण्याकरता, बापाचा खरा मुलगा होण्याकरता, काय म्हटलं मी? बापाचा खरा मुलगा होण्याकरता आणि एखाद्या अधिकृत किंवा उच्चतम पतीची पत्नी होण्याकरता काय करावं लागेल म्हटले? आणखीन एक अट तुकाराम महाराजांना ठेवली अभंगाच्या 3ऱ्या चरणात. सत्य बोले मोके, 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 सत्य बोले मोके. दुःख भी अनेकाची दुखे, दुःख भी अनेकाची दुखे, विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा. कवी अनेकाची दुखे, दुःख भी अनेकाची दुखे, महापूजा.
स्वामीचं काच करण्यामध्ये काय येते तर म्हणाल तुम्ही कोणीही कराल. उदाहरणार्थ पर्सनल नका समजू, पण या गावामध्ये मी जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तर आचार्य परिवारामधून असल्यामुळे गुरु मंत्र देण्याचं आमचं परंपरा आहे, बरोबर आहे का. तर इथे बरेच शिष्य होते, त्याच्यामध्ये गणेश साखळे आमचा एक शिष्य झाला आणि दुसरं कॅमेऱ्यावर जे आहे ते दिनेश सोनवणे, हे दोघंही सिल्लोड तालुक्यातले आहे. पण हे दोघं माझ्या चरणामध्ये इतकी नितांत श्रद्धा आहे, यांची इतकी नितांत श्रद्धा आहे आणि इतकं प्रेम आहे की ह्या दोघांना एवढी गॅरंटी आली की हे दोघं मला सांगतात की बाबा आपल्यासारखं महाराष्ट्रात कोणीच नाही. हे दोघं मला म्हणतात म्हणजे उगं मी हे माझ्यासोबत आहे आणि यांना पेमेंट देतो त्याच्यापुरतं नाही. पण त्यांना पर्सनल होतो. दुसऱ्या एका ठिकाणी गेलो, एक मृदंगाचार्य होता, चालू कीर्तनात काय वाटलं ते मला नुसतं हसायलाच लागलं. मी त्याला म्हणलं भाऊ शांत बैस, हसू नको. तर तो नंतर मला म्हणला गाडी हलू देणार नाही. पण त्यानं जेव्हा पाहिले की गणेश सारखे 5-6 जण आहे माझ्यासोबत, शांत बसलं ते. अरे बाबा देर आर समथिंग रॉन्ग टॉप ऑफ द बॉटम, जिसका कुछ काला नहीं ना उसका कोई भी बाल बाका नहीं कर सकता. प्यारे क्या कहा मैंने, उसका कोई भी बाल बाका नहीं कर सकता. ज्यानं काहीच काळं नाही केलं ना आजपर्यंत रमेश महाराज, त्याचं कोण काय काळं करणार आहे. देव तारी त्याला कोण मारी, माझ्या वडिलांची मी राजी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पैसे कोणाला द्यावं माहिती तुम्हाला, त्यांनाही ते मान्य असतं. तस्मा शास्त्रम प्रमाणम ते जहा धर्म का कुछ कार्य हो रहा है. कुंभमेळ्याला पैशाची गरज होती, सांगा कुंभमेळ्याला गेले ना तुम्ही, सगळ्यात जास्ती पैसे कोणत्या महाराजांनी दिले कुंभमेळ्याला सांगा पटकन. आणि राम मंदिराला कोणी सगळ्यात जास्ती पैसे द्यायला, म्हणजे मला तुम्हाला चेक करायचे की तुम्ही किती अपडेट आहे. स्वतःला वारकरी हिंदू म्हणवता ना, पटकन सांगा. राम मंदिर जे झालं राम मंदिर, त्या राम मंदिराला सगळ्यात जास्ती कोणत्या महाराजांनी पैसे दिले, पटकन सांगायचं नाव. हा हा कोण कोण नाही. पूज्य गुरुदेव मोरारी बापू का नाम सुना है क्या. अरे ऐकलं का नाही, मोरारी बापू माहित तरी आहे का नाही. जगात 1 नंबर कथावाचक आहे, हात वरती करा. कोणाकोणाला माहिती, हात वरती करा ना. माहित नाही म्हणजे दुर्दैव समजायचं आपलं. ते ज्याला मोरारी बापू माहित नाही त्यांना लगेच दुर्दैव समजायचं आपलं. माहित आहे ना, पूज्य गुरुदेव मोरारी बापू. मोरारी बापूंनी राम मंदिराला 5 करोड रुपये देणगी दान दिली होती. 5 करोड. असे गुरु असले पाहिजे, मी त्यांना गुरु मानतो त्यांना. आणि कुंभमेळ्यामध्ये अंबानीनं मुकेश अंबानीनं 8 करोड रुपये दान दिले, अडानीनं 6 करोड रुपये दान दिले, अमिताभ बच्चननं 3 कोटी रुपये दान दिले, अक्षय कुमारनं 1 कोटी रुपये दान दिले आणि आमच्या पूज्य गुरुदेव मोरारी बापूंनी 12 करोड रुपये दान. अशा सारख्याला पैसे दिले ना भाऊ चालतं. येतं का लक्षात. सत्य बोले मुखे दुखवे आणि त्यांच्या दुःखे, दुसऱ्याच्या दुःखानं ज्याला दुःखच व्हाईना तर काय उपयोग आहे म्हटलंय. तर समजावं, जनावरापेक्षा सुद्धा तो नीच आहे. परहित सरस धर्म नाही भाई. श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदासजी म्हणाले, दुसऱ्याच्या दुःखाला पाहून ज्याच्या डोळ्यात अश्रू येत नाही म्हणजे तो माणूसच नाहीये म्हटले. आणि म्हणून सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. ज्यानं निश्चय केला म्हटलं की मी खरंच बोलल आणि जीवनामध्ये जन्माला आल्यापासून मरेपर्यंत 2-4 जणांची तरी मदत करेल, 2-4 दुःखी लोकांना तरी दुःखातून काढेल आणि सुखाकडे त्यांना घेऊन जाईल, असा निश्चय ज्याचा आहे म्हटले तर त्यालाच खऱ्या अर्थानं आध्यात्मिक बळाची प्राप्ती होते. अभंगाचं शेवटचं. निश्चयाचे बळ, 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 निश्चयाचे बळ.
निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही. यथामती यथा समयोपर्यंत नियोजित वेळेमध्ये 8:30 कीर्तन चालू झालं होतं. 10:30 कीर्तनाला क्रमामध्ये पूर्णविराम देत आहे.
अखंड हरिनाम सप्ताह अष्टसिद्धिविनायक गणपती भगवंताच्या या मंदिर प्रांगणामध्ये पारंपरिक पद्धतीनं चालत आलेला पूर्ण गावकऱ्यांचा मिळून एक सप्ताह भगवंताचं कार्य भगवान अष्टसिद्धिविनायक गणपती बाबा ललिता दासजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनानं सगळ्यांकडनं असंच तुम्ही आम्ही खेळीमेळी एका अंमलाखाली जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, स्वतंत्र स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली होती. अगोदर पुण्याला आले, लाल महल निर्माण केला, सोन्याचा नांगर फिरवला, रायरेश्वरावर गेले आणि हे स्वराज्य व्हावे, हे मराठ्यांचं राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. तानाजी यसाजी बाजा वगैरे घेऊन सगळेजण आपला अंगठा त्याला चीर पाडून महादेवावर त्यांनी रक्ताची धार धरली होती. आतापर्यंत तुम्ही कीर्तनातून काही चरित्र ऐकलंय, पण पहिल्यांदा हे मी माझं सौभाग्य समजतो की निष्ठेनं मला लोक विचारायचे महाराज संन्याशी आहे का काय. मी बऱ्याच वेळ सांगितलं कीर्तनामध्ये हे भगवा फेटा आणि भगवी शाल पाहिली की लोक संन्याशी समजतात. म्हणलं संन्याशी नाही आहे, शिवाजी महाराजां छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं वारा अंगात एनी टाईम घुसलेलं आहे आमच्या. म्हणून हे भगव जिथे आहे भगवा तिथेच जागवा आणि नाहीतर मग नागवा. तर 19 फेब्रुवारी फक्त आपली आहे, आपल्या बापाची जयंती आहे ती. आणि म्हणून त्या 19 फेब्रुवारीच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी शिवराज तुम्हाला आमंत्रण आहे. कीर्तन झाल्यावर 2 मिनिटात हे पॉम्पलेट दिनेश किंवा गणेश कडून घ्या. छत्रपती शिवराय प्रतिष्ठान व समस्त शिवभक्त पिसादेवी परिसर छत्रपती संभाजीनगर पिसादेवीला जिथे माझं राहतं घर आहे तिथे 14, 15 आणि 16 तारीख आहे का येणारी 14, 15 आणि 16 3 दिवसीय मराठा साम्राज्याची शौर्य गाथा अर्थात संगीतमय छत्रपती शिवरायांची संगीतमय कथा आहे. त्याचा वक्ता मी आहे आणि पावड्यासहित संगीतमय चरित्राची ती कथा होणार आहे. आओ शिवा आओ हमारे गळे लग जाओ. हे सगळं त्याच्यात ऐकायला भेटेल. तुम्ही सादर आमंत्रित आहात, तुम्ही सगळेजण सादर आमंत्रित आहात. पण शिवाजी महाराजांचा कार्यक्रम मला आशीर्वाद देण्याकरता जरूर तुम्ही सगळ्यांनी जे जे शिवभक्त असतील, जे जे हिंदू असतील, ज्यांनी ज्यांनी मराठा साम्राज्यामध्ये ज्याचं ज्याचं योगदान आहे हे स्वराज्य व्हावं आणि मराठा साम्राज्य अवघा मराठा मिळवावा ही आपल्याला शिकवण जर का सार्थ करायची असेल तर प्रत्येकानं या कथेला एक दिवस आलंच पाहिजे. याचे प्रमुख मार्गदर्शक आहे या छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तीपरायण अरुण महाराज पिंपळे, माझ्या भावासारखे आहेत ते. आणि त्याचबरोबर त्याचे संयोजक आहे श्री दिनेशरावजी देशमुख. हे पॉम्पलेट तुम्हाला भेटेल, ही कथा युट्यूबवर ऐकायला भेटेल, झालेले कीर्तन तुम्हाला युट्यूबवर ऐकायला भेटेल. झालेली सेवा भगवंताच्या चरणामध्ये समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली